बातमी मुंबईतून. मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे का असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव मांडला गेलाय, त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. मनाचे श्लोक दररोज म्हणणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडलाय. किशोरी पेडणेकरांनी हा प्रस्ताव मांडलाय. प्रस्तावावर 9 तारखेच्या महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. एमआयएमचा मनाचे श्लोक या प्रस्तावाला जोरदार विरोध पाहायला मिळतोय. धर्माधारित नव्हे, संविधान शिक्षण द्या अशी मागणी एमआयएमने केली आहे. माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये. हा सामाजिक संस्कार आहे आणि तो सामाजिक संस्कार हा प्रत्येकावर व्हायला पाहिजे.